नुकताच एका शिक्षकाने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थिनींबरोबर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा चंद्रपूरमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। इथल्या सुद्धा शिक्षकानं 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले। जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं त्यानंतर चौकशीच्या दरम्यान या सगळ्याच विद्यार्थिनींनी म्हणजे थोड्या नाही या 6 विद्यार्थिनी आहेत। 6 विद्यार्थिनींनी शिक्षकाच्या सगळ्याच अश्लील कृत्यांचा अश्लील चाळ्यांचा पाढाच वाचून दाखवलाय। नेमकं या प्रकरणात काय काय घडलंय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे प्रकरण चंद्रपूर मधल्या एका माध्यमिक शाळेमधलं आहे। या शाळेमध्ये शिकणाऱ्या 8वीच्या वर्गातल्या 6 विद्यार्थिनींबरोबर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। गोवर्धन गोंडाने असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तो याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो। असं सगळं असताना काही दिवसांपूर्वी पोलिसांना एक टीप मिळाली होती की या शाळेमधला एक शिक्षक विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे करतोय किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करतोय। ही टीप मिळाल्याच्या नंतर तातडीनं स्थानिक पोलीस जे आहेत त्यांच्या वतीनं या सगळ्यावरती काम सुरू झालं। याच माध्यमातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एका महिला पोलीस अधिकाऱ्याला साध्या वेशामध्ये शाळेत पाठवलं। तिथे जाऊन थोडीशी चौकशी करण्याचा त्यांनी जेव्हा प्रयत्न केला त्यानंतर मिळालेली जी माहिती होती ती खरं असल्याचं त्यांना समजलं। त्यांना जी काही टीप मिळाली होती त्यानुसार खरोखरच या शाळेमध्ये एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींची लगट करण्याचा किंवा विद्यार्थिनींबरोबर गैरकृत्य करण्याचा प्रकार होतोय। हे जेव्हा पोलिसांना कळलं त्यानंतर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये महिला व बालविकास विभागानं सुद्धा लक्ष घातलं। महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्यामध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली आणि त्यावेळी या चौकशीच्या दरम्यान 8वीच्या 6 विद्यार्थिनींनी या शिक्षकाच्या अश्लील कृत्यांचा पाढा वाचून दाखवला। नेमका हा शिक्षक काय करायचा तर ज्यावेळी वर्गात तास चालू असायचे त्यावेळी एखादा प्रश्न विचारायचा, मग त्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या विद्यार्थिनीने दिलं तर त्यावेळेस तिला शाबासकी देण्याच्या बहाण्यानं तिला स्पर्श करायचा किंवा अनेकदा मांडीला हात लावणं असेल, अनेकदा लॅबमध्ये बोलवणं असेल। म्हणजे ज्या वेळेस कम्प्युटर लॅबमध्ये काहीच चालत नाही किंवा आपण बघतो रसायनशास्त्रांच्या ज्या लॅब असतात तिथे काहीच चालत नाही त्यावेळी मात्र एक विद्यार्थिनीला तिथे बोलवायचं आणि बोलण्याच्या बहाण्याने काहीतरी सांगण्याच्या बहाण्याने तिथे त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करायचे। हे सगळं गेल्या अनेक दिवसांपासून हा शिक्षक करत होता आणि त्यामुळे खरं तर या विद्यार्थिनी प्रचंड त्रस्त झालेल्या होत्या। मात्र शिक्षकाच्या विरोधात बोललो तर कदाचित आपल्याला या सगळ्याचा फटका बसेल, मार्कांवरती परिणाम होईल किंवा इतर आणखी काही त्रास दिला जाईल। या सगळ्या विचारानं खरं तर या विद्यार्थिनी आतापर्यंत पुढे येत नव्हत्या। मात्र ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं त्यानंतर विद्यार्थिनींनी सगळं काही त्यांच्याबरोबर जे घडत होतं ते सांगितलं आणि त्यानंतर लगोलग पोलिसांनी सुद्धा या आरोपी शिक्षकाला आता अटक केलेली आहे। काल त्याला न्यायालयासमोर हजर सुद्धा केलं होतं आणि त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे असं सगळं झालेलं असलं म्हणजे जरी या शिक्षकाला अटक झालेली असली, जरी त्याच्या विरोधात केस स्टँड होईल, मात्र हे असलं तरी सुद्धा हे प्रकरण केवळ एवढंच असण्याची शक्यता नाहीये। या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हा शिक्षक जो आहे तो काम करतोय। त्याच्या अंडर आतापर्यंत अनेक विद्यार्थिनींनी शिक्षण घेतलेलं आहे। असं सगळं असताना केवळ या 6च मुलींबरोबर त्याने हे सगळं केलं की या आधी सुद्धा काही विद्यार्थिनींबरोबर तो हे सगळं करत होता, हे सुद्धा शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे आणि या सगळ्याचाच तपास पोलीस करताना पाहायला मिळतात। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।